शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व 3 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सर्व खेळाडूंचं मी समालोचक विनोद पाटील आपलं सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद सर. जाऊया पुन्हा एकदा आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे. आदरणीय सन्माननीय अक्काजी चौगुले साहेब यांच्या शुभ हातानं इथे मात्र जहीर यांना आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच जो पारितोषिक आहे ते मात्र देवेंद्र यांनी सन्मानित केलं आहे. धन्यवाद सर. जाऊया पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया अर्थात शाहूवाडी तालुक्यातील बुलंद तोफ विनोदजी पाटील सरांना. धन्यवाद सिद्धेश्वर. विद्यमान सामना आपण पाहतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट विपक्ष श्री एनबी स्पोर्ट्स करंगळे. नक्कीच दोन फलंदाज अभि आणि राजेंद्र स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अभि आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम काशी पहिला चेंडू क्या बात है वाव 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 चेंडू झालाय फरार सीमा रेषे पार एसटीजीपीएल दर्जेदार षटकार. क्या बात आहे काय फटका सजवलाय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम कापशी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अभि पाटील मैदानाच्या आतमध्ये. अभि पाटील नावाचं वादळ या ठिकाणी गोंगावताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विश्वास दळवी. इथे मात्र विश्वासचा कुठेतरी पाणीपोत होताना पाहायला मिळतोय. करंगळे विपक्ष एक्स्ट्रीम स्पोर्ट्स पुढचा चेंडू इथे मात्र मॅच बॉल नक्कीच घेतला जाईल. पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर विश्वास गवळेवाडी संघाचा विश्वास. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आयटम होतो विकेट फुल टॉस चेंडू यावेळी देखील भिरकावून दिला. यावेळेस मात्र टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर अभिचा खेळ. अभि बॅक टू डग आउट. इथे मात्र मोठा मासा गळायला लागलेला आहे सिद्धेश्वर. नक्कीच निश्चितपणे आपण जर सर पाहिलं तर हे दोन्ही विद्यमान संघ आहेत. एका बाजूला आहे करंगळे संघ आणि एका बाजूला आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. या दोन संघांच्या दरम्यान हे विद्यमान लढत आपण पाहता नाणेफेक नशिबाचा कौल नक्कीच जिंकला तो अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आपण पाहिला गेलो तो निर्णय कुठेतरी अंगलट येतो. कारण अभिसारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 1 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा धाबळकोती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र नवीन वादळ एक वादळ मैदानाच्या बाहेर तर दुसरं वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. रोहित पाटील मॅन फ्रॉम कोपाडे गावचा एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सध्या स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज मात्र कौतुक करावं लागेल. त्यावेळेस ऑन साइडला खेळलाय अंतर देखील गाठलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषे पार. रोहितच्या बॅट मधून आला एक दर्जेदार षटकार. नक्कीच आपण सर निश्चितपणे रोहित यांचं कौतुक केलं. एक झंझावती वादळ आणि आपल्याला का झंझावती वादळ म्हणतात का आपल्याला एक आयकॉन खेळाडू म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं गेलं तर पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बैठक आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्या चेंडूवरती या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. नक्कीच म्हटलं जातं डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटनात एक सिक्सर दे. क्या बात है रोहित पाटील. पुन्हा एकदा गोलंदाज विश्वास दळवी. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू कालू येथील खेळाडू इथे मात्र टिपलाय झेल आणि इथे मात्र संपलाय बॅटर रोहितचा खेळ. रोहित बॅक टू डग आउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर विरोध सर पाहिजे चेंडूवरती एक मोठा फटका आणि त्यानंतर मात्र पुढील चेंडूवरती चांगलं कमबॅक. मित्रांनो कधीच आपण आयुष्यामध्ये एक वाक्य नक्कीच ऐकलं असेल ज्यावेळी कोणी अटॅक करत असेल ना त्यावेळी डिफेन्स करण्यापेक्षा त्याच्यावरती खऱ्या अर्थानं अटॅक करणं हे सुद्धा निवडच उत्सुक असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एका बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाज विश्वास याने ज्यावेळी अटॅक केला त्यावरती मात्र आपण पाहिलं तर रोहित यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आला आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. इन ॲट नंबर 4 चा खेळाडू अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चला विनंती असेल मिळून थोडं फास्ट घ्या. विनंती असेल ऑन फील्ड मध्ये सुद्धा आपण सुद्धा सामन्याला गती द्यायची आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण ज्या पद्धतीने धावा येताना पाहतो इथे मात्र त्या धावगतीला बेड्या गाठल्यात विश्वासाने. नक्कीच संघनायकाने
संघ नायक स्वतः विश्वास आहेत आणि विश्वासासारखी कामगिरी या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विश्वास करून आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये अजय पातळ राईट हँड बॅट. यावेळेस मात्र डॉट चेंडू. क्या बात है, एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं बब्बर शेर. षटक संपतोय. पहिल्या षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावपलकावर धावा लागले तब्बल 12. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स सध्या तरी मात्र थोडासा अवघड परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सर आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थात नाणेफेक जिंकली, अर्थात नशिबाचा कौल जिंकला आणि त्यानंतर मात्र एक धाडसी निर्णय घेतला तो अर्थात फलंदाजीचा. तो खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून थोडा अंगड त्यांना पाहायला मिळतोय, कारण सलामी आलेले फलंदाज आता मात्र आपण पाहतात त्या डगआउट मध्ये आराम फरमावतात. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती या नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वारंग मॅन फ्रॉम देऊळवाडी. नक्कीच देऊळवाडी संघाचं नाव देखील या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये गाजवलं या गोलंदाजाने. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम अंबाडे. अंबाडे संघाचा वाघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला राजू रणवडे. यावेळेस देखील सन्मान दिलाय मात्र चेंडूला. नक्कीच सर आपण पाहिलं तर निश्चितपणे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण न करता कोणत्या चेंडूला सन्मान आणि कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचं हे नक्कीच राजूंना माहिती आहे, कारण आपण स्वतः संघ मालक सुद्धा स्वतः कर्णधार सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि कर्णधार म्हटलाय की तो संघाचा दिशादर्शक तारणहार तो नक्कीच असतो आणि ती भूमिका त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये बजवायची असते आणि तेच काम त्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज वैभव. पुढचा चेंडू वैभव. आता मात्र अजय. इथे मात्र फटका फसलाय. रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला होता, मात्र काय करताय चेंडू जातोय दन 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 करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषे पार. अजयच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार चौकार. नक्की सर मी मगाशी म्हणालो की एक धाडसी निर्णय घेतला, खरं फलंदाजी करण्यात आली. तो अंगलट येत असताना आपण कुठेतरी पाहिलं संघाला सावरणं तितकंच गरजेचं होतं आणि ते अजय आणि राजू यांच्या दोघांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळतं. एक रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि तो मात्र सक्सेसफुल होताना ते पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतात. वैभव पुढचा बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं. फटका नक्कीच फसलाय, मात्र चेंडू शरीरावरती आदळला आणि त्यानंतर मात्र येथे एक धाव पूर्ण केली गेली. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारले. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती लागला. षटक क्रमांक आपण दुसरं पाहताय. बाडी करणारा संघ अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 षटकांचा पूर्वार्ध, 5 षटकांचा उत्तरार्ध आणि यामध्ये बसलेला हा रंगलेला हा दैदिप्यमान सोहळा. STGPL 3 पर्व तिसरं. आणखी एक धडाका राजूच्या बॅट मधून आलाय हा दिमागदार षटकार. राजू नरवरे नावाचा ब्रँड सांगणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स 4 धावा असतील. आमचे साथी समालोचक अर्थात खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मान गावाची शान आणि डोंबिवलीकरांचा अभिमान आणि शाहूवाडीचा एक बुलंद आवाज असे विनोदजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवाला मिळून सकाळी त्यापासून नक्की त्यांची धावपळ होती. आता मात्र वेळात वेळ काढलाय आणि आपल्या वाणीतून आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. पुढचा बॉल पुन्हा आखूड टप्प्याचा, त्याला मात्र बिरकावून दिलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. क्या बात है. राजेंद्र रणवरे इज ऑन फायर नाव. नक्कीच काय फटका खेळला होता. नक्कीच जसप्रीत बुमराह इथे मात्र कक्षाला मानबंधन देण्यासाठी चेंडू सीमा पार जातोय. हा 4 धावेच्या मध्ये नक्की धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स सध्या मात्र थोडस सामन्यामध्ये इन करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू. यावेळी चांगला चेंडू, दिशा देखील चांगली आहे. नक्कीच अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ
षटक संपते. 2 षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा लागले तब्बल 26. चला मित्रांनो, एक विनंती असेल, आपण पाहताय रोहित शर्मा जो कक्ष आहे तिथले प्रेक्षक वर्ग बसला, त्यांना विनंती असेल आपण पडद्याच्या मागे बसायचं आहे. रोहित शर्मा कक्ष, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल ना तर मित्रांनो विनंती असेल प्लीज थोडं कॉपरेट करा, कारण स्पर्धा ही आपलीच आहे आणि आपल्याकडे स्पर्धेचं आयोजन केलंय. सो प्लीज विनंती असेल आपण थोडं पडद्याच्या मागे बसा आणि या मेजवानीचा आपण आस्वाद घ्या. नक्कीच वाडा आपलाय, राडा आपलाय, नियोजन आपलाय, असोसिएशन देखील आपलं आहे, स्पर्धा देखील आपली आहे. हेच शब्द खऱ्या अर्थानं आम्हाला अपेक्षित होते. हे आवाज, हे शब्द आमच्या कानावर जोपर्यंत पडत नाहीत ना, खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शोभा नाही. विनोद सर, अजूनही आपल्या असलेल्या शब्दांचं अस्त्र मैदानाच्या आतमध्ये आपण उतरवायचं. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आकाश वारंग अंडर 23 चा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम देऊळवाडी. नक्कीच देऊळवाडी संघाला एक उभरता सितारा, रायझिंग स्टार म्हणून ओळखलं जातं आकाश वारंगला. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सध्या मात्र अजय, नॉन स्ट्रायकिंग एंडला राजू. नक्कीच राजू सलामीला आलेला फलंदाज अजूनही खेळपट्टीवर सज्ज आहे. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो, विनंती आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पंतांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ऑफ द विकेट आकाश वारंग, मॅन फ्रॉम देऊळवाडी. नक्कीच देऊळवाडी संघाला बिलॉंग करणारा वारंग आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती, आणि स्ट्राईकला ते अर्थात अजय आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सादर स्वतः कर्णधार राजू. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा, येथे मात्र पंचांनी कवायत केली आणि पंचांना कवायत करायला लावणारा भाग पाडणारा चेंडू, येथे मात्र पंचांनी मात्र गोलंदाज वारंग याला मात्र दंडित केले. या अवांत धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय. एका धावेने नक्कीच धावसंख्येचा आपण विचार केला 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील एक दैदिप्यमान सोहळा, एक नेत्रदीपक सोहळा आपल्या भेटीला आलेला आहे STGPL 3 च्या माध्यमातून. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी केलंय शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने. हा येतो मात्र ब्रँड दाखवणारा, एक्स्ट्रीम स्पोर्टचा ब्रँड दाखवणारा हा खणखणीत 6 धाव्यांसाठी षटकार. आपण पाहताय पंचाच्या भूमिकेमध्ये गुरव सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची अनोखी शैली खऱ्या अर्थाने आम्ही सकाळत्रामध्ये म्हणालो की प्रत्येक सामन्याचं मनोरंजन सरांच्या माध्यमातून या आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अंडर 23 चा खेळाडू अजय गोडसे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम शितूर. नक्कीच काय अनुभव आहे, नक्कीच कौतुक करावं लागेल. क्लास बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे अजय याची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश वारंग, राईट ओव्हर द विकेट. यावेळी देखील फटका चांगला आहे, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. एकदा वाजित केली गेली आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर. नक्कीच सर, आपण पाहिलं तर क्रिकेट हा सांघिक खेळ म्हटला जातो आणि सांघिक खेळ असेल तर कुठेतरी या भागीदारी पार्टनरशिप करावी लागते आणि ती पार्टनरशिप खऱ्या अर्थाने भागीदारी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहता. एका बाजूला आहेत राजू आणि एका बाजूला आहेत अजय. कारण संघ अडचणीत होता, त्याला मात्र सावरण्याचं काम करणं तेवढंच गरजेचं होतं आणि तेच दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. पुढचा बॉल याला मात्र कट केला. चेंडू थर्डमॅनच्या दिशेला ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येतात, चेंडूचा पाठलाग करतात, चेंडू मात्र चौकार. 4 धावा. क्या बात आहे. नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र काय करते दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू झालाय फरार. हा आलाय राजेंद्रच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. नक्कीच सर, आपण मगाशी सुद्धा मी म्हणालो आणि मी सांभाळतो थोडं नक्कीच सांगतो की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, मात्र प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो वा ई हल्ला. 6 धावा षटकार. क्या बात आहे. राजेंद्र रणवरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने आपण पाहतोय डान्सिंग अंपायर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मनोरंजन एंटरटेनमेंटचा बॉस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
मित्रांनो आपण पाहिलं तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे संघ मालक कर्णधार त्यांचा हा खेळ जर आवडला असेल तर मित्रांनो एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या. काय सामना फिरवलाय, खऱ्या अर्थाने संघ अडचणीमध्ये होता आणि त्यावेळी त्याला सावरण्याचं काम. आणि मगाशी म्हणालो कर्णधार आहे, तारणहार आहे, दिशा दर्शक आहे आणि इथे मात्र दिशा दाखवले. सामन्याला आपल्याकडे आणण्याचं काम हे सुद्धा आपल्या त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जातंय. पुढचा बॉल राईट मध्ये विकेट. यावेळेस अचूक टप्पा आणि इथे मात्र काय करताय, वाह क्या वाद आहे. खेळाडू वृत्ती देखील आपल्याला पाहायला मिळाले. पंचांकडे न बघता इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला राजेंद्र रणवरे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो एकदा राजेंद्रसाठी बॅट टाळ्यांचा गजर होऊ द्या. जर बॅटिंग त्यांची आवडली असेल ना तर खरंच टाळ्यांचा गजर होऊ द्या. एक कर्णधाराची भूमिका, कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं आणि ते काम त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रणव कळंत्रे मान फ्रॉम कोपर्डे संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक वादळ मैदानाच्या बाहेर गेलाय, नवीन वादळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नाव आहे प्रणव कळंत्रे. तब्बल 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आतापर्यंत 3 विकेट देखील मिळवल्यात एनव्ही स्पोर्ट्स करंगळे संघाने. त्याला स्पीडअप घ्या मित्रांनो. प्रणव जरा विनंती असेल, नक्कीच सर्व संघांना देखील विनंती आहे, आपला नेक्स्ट बॅट्समन देखील लगेच तयार ठेवायचा आहे, नाहीतर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता नक्कीच घ्यायची आहे. मित्रांनो आज आपण सकाळी रात्रापासून ज्यांचा आवाज ऐकलात, खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ गारिवली, त्यांचं मराठी भाषेवरती असलेलं प्रभुत्व आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर त्यांच्या समोर आपण पाहताय. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, एक स्टायलिश समालोचक, एक स्टायलिश कॉमेंटेटर रोशन आपण सोनूजी बांगोल सरांना आपण सुद्धा पाहिलं, त्यांचा आवाज आपण ऐकलात. तसेच खऱ्या अर्थाने टिटवाळ्याचा गावचे गोड आवाज विश्वाजी किणे सरांना सुद्धा आपण ऐकलात, अनुभवलात आणि आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला जोडलेत एक शाहूवाडी तालुक्याचा गोड आवाज विनोदजी पाटील सरांना. धन्यवाद सिद्धेश्वर. 3 षटकांचा वादळी खेळ संपुष्टात आल्यानंतर धावफलकावर धावा आले तब्बल 48, 48 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये एनव्ही स्पोर्ट्स करंगळे संघानं. तर आता मात्र कमबॅक करावा लागेल आणि स्पोर्ट्स करंगळे संघाला एक चांगला गोलंदाज शोधावा लागेल. या धावगतीला जर बेड्या घालायच्या असतील तर यामध्ये चांगला गोलंदाज इथे नक्की मात्र शोधायला लागेल एनव्ही स्पोर्ट्स करंगळे संघाला. नक्कीच विनोद सर आपण म्हणालात की इथे मात्र गोलंदाज शोधावा लागेल, कारण एका बाजूला पाहायला गेलं तर एनव्ही एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ प्रथम बॅटिंग करताना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता आणि त्यानंतर मात्र राजू यांची खेळी आपण पाहिलेत. संघाला सावरणारी खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि ती खेळी आणि ते धावफलक मात्र आता सुसाट चाललंय. त्याला कुठेतरी अडथळा निर्माण करायचं, कुठेतरी गतिरोधक लावायचं आणि ते लावायचं असेल तर मात्र तसा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करवळे संघाला उतरवावा लागेल आणि ते उतरवले जातील का, धावसंख्येला अंकुश लावलं जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं डेगिंग गोलंदाज आपल्याला पाहायला, माफ करा 4थं जय सावंत आपण पाहताय. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. शाहूवाडी ग्रामीणचा खेळाडू आपण पाहताय जयेश सावंत आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. 48 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो, वेळेचं बंधन आहे, 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. 20 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जर आपण खर्च केलात तर मात्र आपल्याला दंडित केला जाईल. पुढचा बॉल इथे मात्र बंद आठवेगामध्ये खोलबद्ध चेंडू हाताळला गेला, त्याला मात्र फक्त दिशा दाखवल्या. आपल्या पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं मनगडांचा वापर केला आणि इथे मात्र एकच धाव, एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट झालीये आणि आतापर्यंत पुनश्च आपण पाहताय स्ट्राईक एंड वरती अर्थात कोपर्डे संघाचा वाघ प्रणव कळंत्रे आपल्याला पाहायला मिळतात. शाहूवाडी ग्रामीणचा खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतो जयेश सावंत. नक्कीच अनुभव आहे, आता मात्र अनुभवाची कस या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लागेल, कारण एका बाजूला आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट तर एका बाजूला एनव्ही स्पोर्ट्स करंगळे. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फुल टॉस चेंडू लॉंग बाउंड्री लाईन क्लिअर करत इथे मात्र काय करतंय, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच सर आपण पाहिलं निश्चितपणे चांगले एफर्ट पाहायला मिळाले. संघासाठी असलेली कमिटमेंट, क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि तडंपावरती नक्कीच इथे आपण रेफर केल्या गेल्या ऑलफील्ड पंचांच्या माध्यमातून. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतो आपण या चेंडूचा, या फटक्याचा आपण नक्कीच विश्लेषण करायचं आहे. सर
दुसरे पंच सर या आपण टेक्निकल टीमशी आपण संपर्क साधायचा आणि या चला या सर प्लीज थोडं फास्ट आहे आपण सुद्धा मित्रांनो आपण पाहताय नक्कीच फटका सजवला प्रणव त्यांच्या बॅट मधून आला आणि त्यानंतर मात्र एक चांगलं एफर्ट सुद्धा इथे पाहायला मिळालं आणि तिथे मात्र आपण पाहिलं की तो ऑनफिल्ड पंचाच्या माध्यमातून मात्र थर्ड पंचाची इथे कॉल केला गेलाय इथे मात्र तो फटका आणि पंच बाउंड्रीसाठी रिव्ह्यू आहे ना फेकीसाठी ओके थँक्यू मित्रांनो आपण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर शाहूवाडी तालुक्याची मानाची अभिमानाची संघर्षाची आणि उत्कर्षाची स्पर्धा आपण पाहताय याची खऱ्या अर्थानं आपण आतुरतेने वाट पाहत होतो जवळजवळ 365 दिवस या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो मित्रांनो कोणती स्पर्धा म्हटले की जवळजवळ 15 ते 20 दिवस या स्पर्धेमागची मेहनत असते आणि ती मेहनत खऱ्या अर्थानं आपल्या असोसिएशन कमिटीच्या असतील आदरणीय अध्यक्ष संदीपजी चाळके साहेब तसंच उपाध्यक्ष अनिलजी मित्रांनो आज आपल्याला ज्या खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी 2 दिवसासाठी जे पॅनल लाभले अर्थात जेपी पॅनल जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातो सगळ्यात पहिले मित्रांनो कोणत्याही पंचांची भूमिका म्हटली की प्रत्येकाला वाटतं की 6 बॉल फक्त नक्कीच मोजणं असतं मात्र तसं नाहीये मित्रांनो या रणाच्या वनामध्ये उभं राहून खऱ्या अर्थानं आपल्यावरती असलेला दबाव आपल्यावरती असलेला प्रेशर त्याला मात्र झुगारून योग्य तो निर्णय देणं हे पंचांचं काम असतं आणि ते दर्जेदार कामकाज आपल्याला आज या जेबी पॅनल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि इथे मात्र पंच महेंद्र सरांचा इथे मात्र निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी आहे कोणत्या प्रकारचं इथे मात्र तसेच सीमारेषेचा जो चेंडू कलेक्शन झाला त्याचं सुद्धा आपण थोडंसं क्लिअरिफाय करायचं आहे विनंती असेल चला आयोजन कमिटीच्या स्वतः सचिनजी पाटील उपाध्यक्ष इथे होते त्यांनी मात्र निर्णय कळवलाय पुढचा बॉल बन्नाट वेगामध्ये हाताळलाय एसटी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू इथे पाहायला मिळाला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ते मात्र वेगावर स्वार आणि इथे मात्र फलंदाज होतोय गार काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चौकार आला नंतर रिव्ह्यू देखील मागेला गेला नंतर डॉट चेंडू यावेळी देखील काय करतं बॅटची लिडिंग एज एसटी रक्षक होते चूक अचूक थ्रो आपल्याला पाहायला मिळतो क्या बात आहे ते मात्र धावपाच्या स्वरूपात अजयला मात्र माघारी परतवण्यास यश प्राप्त झालंय नक्कीच कौतुक करावं लागेल खेळाडूंचं देखील अचूक थ्रो नक्कीच पाहायला मिळाला पराग कानाडे भाई तिथे आहेत नक्कीच त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल मित्रांनो आपण पाहिल्यात मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी विचारांची देवाणघेवाण आपल्याला पूर्णतः पाहायला मिळाला नाही आणि खऱ्या अर्थाने एक खरा मोठा विकेट अर्थात अजय मात्र मैदानाच्या बाहेर येतात नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत आहेत विकास तसेच ऑनफिल्ड पण विनंती असेल सर वेळ पूर्ण झालेला आहे एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे चला फिल्डिंग करणारा संघ एक खेळाडू आपण आतमध्ये घ्यायचा आहे विनंती असेल आपल्याला आपण अधिकचा वेळ आपण खर्च केला सो आपल्याला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असणार आहे नक्कीच पॅनलाइज केलं जात आहे या ठिकाणी एरवी स्पोर्ट्स करंगळे संघाला की 20 मिनिटाचा अवधी आणि त्या 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं हाताळायचे आहेत त्याच अनुषंगाने आपल्याला गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय इथे मात्र विकेट आले धावपाच्या स्वरूपात इथे मात्र प्रणवला माघारी परतावं लागेल डगआउटच्या दिशेने प्रणव बॅक टू डगआउट नक्कीच सर इथे मात्र कुठेतरी आपण पाहता एक्सट्रीम स्पोर्ट्स या संघाला मात्र एक गळती लागली की काय
कारण जिथे विचारांची देवाणघेवाण एक चांगलं कम्युनिकेशन आपण म्हणतो ना, त्याचं मात्र कुठेतरी अभाव निभाव नक्कीच कमी पाहायला मिळतोय. तर बाडी करणारा संघ अर्थात एक्स्ट्रीम स्पीडच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नाव आहे अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नवीन वादळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम मांडलाईवाडी अमोल पिंपळे नक्कीच सध्या नॉन स्ट्राईकला असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज जयेश, इथे मात्र फटका फसलाय. दोन खेळाडू येतील चेंडू खाली. इथे मात्र नो मॅच लाईन मध्ये चेंडू टॅबल होतो. वन बाउन्स की आदर करतील, फेकी करतील. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय. जाऊन पोहोचतोय तब्बल 53 या आकड्यावर. 53 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स एक्स्ट्रीम स्पोर्ट्स. मित्रांनो आपण पाहिलं तर 4 षटकार अर्थात 24 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली 53 आकड्यावरती. 53 धावा धावपळ. मित्रांनो वेळ आपण अधिक घेतला याचा अर्थ आपण पुन्हा अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये, अन्यथा आपल्याला खरंच पॅनलाइज केलं जाईल. कारण आपलं असोसिएशन ज्यासाठी ओळखला तो खऱ्या अर्थाने शिस्त आणि त्या शिस्तीचं पालन करणं हे आपलं आराम कर्तव्य आहे. सो आपल्याला प्लीज विनंती असेल आपण अधिकचा वेळ न घेता आपण लगेच आपला सुंदर आणि स्वच्छ चित्रक्षण आपण सजवायचं आहे. चला मित्रांनो, विनंती असेल एनव्ही स्पोर्ट्स करोंगे संघ नक्कीच तब्बल अजूनही 5 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी बॅड लाईटला सामोरं जावं लागणार नाही याची दक्षता देखील आपण घ्यायची आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी मार्कवर स्लॉग ओव्हरचं षटक, शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज जयेश गोपाळ. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम गवळीवाडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू. पहिल्या चेंडू भन्नाट वेग आणि वेगावर स्वार. इथे मात्र अमोल पिंपळे झालाय गार. नक्कीच कौतुक करावं लागेल. गोलंदाज जयेश याचा पहिला चेंडू डॉट हाताळला. सुरुवात चांगली झाली, शेवट मात्र गोड करावा लागेल जयेश याला. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला. ऑलॉन कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला. थोडं फंबल नक्कीच झालेत. 2 धावा मात्र ते पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने मात्र धाव पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 55 आकड्यावरती. षटक क्रमांक 5 अर्थ आपण पाहताय हे स्लॉग षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतात गोलंदाज जयेश गोपाळ. नक्कीच स्लॉगवरचं षटक म्हटलं की गावठाण भाषण म्हटलं तर हानामारीचं षटक आणि या हानामारीच्या षटकामध्ये इथे मात्र घडतंय काय आणि बिघडतंय काय. विकेट आले. अमोल बॅक टू पवेलियन. नक्कीच सर आपण कुठेतरी पाहिलं तर आज या स्पर्धेतील आणि या सामन्यातील आपण ग्राफ पाहिलात तर सुरुवातीला कुठेतरी ग्राफ आपण पाहिलं तर करोळे संघाच्या बाजूने होतात. त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रीम स्पोर्टच्या बाजूने गेला आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचं काम करोळे संघाच्या माध्यमातून केलं जाते. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. चला आकाश कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 8 वर 8 नंबरवर फलंदाजी करण्यासाठी सध्या मात्र आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या आकाश, विनंती आहे. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल जयेश याचा. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 12 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 14, तिसऱ्या षटकामध्ये 22. त्यानंतर जयेशने मात्र इथे मात्र कमबॅक करून दिलाय करंगोळी संघाला. जयेशच्या षटकामध्ये मात्र 5 धावा आल्यात. त्यानंतर आता जयेश गोपाळ देखील एक सुंदर कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्या गेल्यात. नक्कीच हानामारीचं षटक आणि इथे मात्र हानामारीला बंधन घातलंय, बेड्या घातल्यात या ठिकाणी जयेश याने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जयेश. राईट ऑन द विकेट. ब्लॉक ऑन होल करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा केल्यात मुकंबल.
आणि या दोन धाब्याच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, वधारतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 57 या आकड्यावर. 57 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय आलाय. इथे मात्र फेकीचा रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांना विनंती करतोय आपण या. चला शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरा. नक्कीच पर्व तिसरा असलं तरी गर्व कोणताही नाहीये. नक्कीच फेअर डिलिव्हरी आहे. नक्कीच चेंडू काउंट केला जाईल. 2 धावा आले त्या चेंडूवर आणि 2 धाव्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 57 या आकड्यावर. 57 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट या ठिकाणी एक्स्ट्रीम स्पोर्ट आपल्याला पाहायला मिळतं. अजून आपण पाहिलं गेलं तर या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचले. चांगलं कलेक्शन. फेकी करतील तद्वर मात्र एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 58 आकड्यावरती. आता मात्र षटकाचे शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती अधिक धावा जमा करण्याचा मानस असेल तर मानस असफल होईल की सफल हे सुद्धा पाहावं लागेल. पुढचा बॉल स्टेबल समोर खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक 6. विकास मैदानाच्या बाहेर येत आहेत. पहिलं सत्र समाप्त झालंय. धावसंख्येचा विचार केला तर 58 धावा धावफलकावरती लागल्या आता आणि 59 धावांचं लक्ष असणार आहे. चला यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर आणि त्यांना फाईट करतील JBCC 72 संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल, आपण यायचा आहे. पुन्हा एकदा कॉल करतोय. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर विपक्ष JBCC 72 संघ येलूर संघ. नक्कीच माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान येलूर तर एका बाजूने JBCC 72 संघ. नक्कीच दोन्ही संघ एक मॅच जिंकलेले आहेत. तर यानंतर आम्ही घेतो तुर्तास ब्रेक. मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग पर्व तिसरा. आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय अर्थात व्हॉइस ऑफ अंबरनाथ सोनू बांगर सरांना आणि व्हॉइस ऑफ टिटवाळा विश्वास. जे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरा. धन्यवाद. नक्कीच JBCC 72 संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पारंपरिक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय JBCC 72 संघाकडून. नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ अंबरनाथ आणि व्हॉइस ऑफ टिटवाळा सोनू बांगर सर आणि विश्वास केने सर. धन्यवाद. Hello, Sik. Thank you so much, सिद्धेश गायकवाड़. थैंक यू सो मच विनोद सर. बहुत बहुत शुक्रिया दोस्तों. चलते हैं मैदान के ऊपर. फिर से एक बार सभी का स्वागत. शाहूवाड़ी तालुका प्रीमियर लीग 2025 का पर्व आप एंजॉय कर रहे हैं और आज प्रतियोगिता का पहला दिन और ये बड़ा मुकाबला मैदान के अंदर शुरू है. एक तरफ टीम होगी बिल्कुल करुंगले टीम, तो दूसरी तरफ उनको फाइट दे रही इसी मुकाबले में
एक्सट्रीम स्पोर्ट अंबाडे टीम उनका 5 डेज से मुकाबले और पहले बल्लेबाजी की एक्सट्रीम अंबाडे टीम में और बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में कुल मिलाकर रन संख्या बनाई 57 रन, तो 58 रन का टारगेट रखा। वही टारगेट लेकर सलामी जोड़ी सलामी बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर। बहुत ही बड़ी प्रतियोगिता दोस्तों, बिल्कुल कल सुपर संडे सुपर मेगा फिनाले और कई सारे दर्शक भी इस प्रतियोगिता में आनंद उठाते हुए दिखाई देंगे और आज भी कई सारे दर्शक यहाँ पर इस मैदान के ऊपर इस प्रतियोगिता का लुत्फ उठा रहे, उनका भी हम स्वागत करेंगे। यूटीसी के माध्यम से प्रतियोगिता कवर की जा रही है। हमारे बिल्कुल उनके फाउंडर यूटीसी के शैलेंद्र भोईर भी ज्वाइंट है, उनका भी हम स्वागत करेंगे। और आज कमेंट्री बॉक्स में देखिए बिल्कुल विनोद सर भी थे, उसके बाद में हमारे पनवेल के सिद्धेश गायकवाड़, तो दूसरी तरफ रोशन संते जो कि काजगांव के ऊपर नाइट कमेंट्री के लिए गए बदलापुर में और आज हमारे साथ अभी कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं टिटवाला का आवाज यानी कि हमारे काफी करीबी दोस्त विश्वास के ने। सभी का स्वागत। चलते मैदान के अंदर 58 रन का बड़ा लक्ष्य होगा इस मुकाबले में। ये मुकाबला कौन जीतेगा, ये बड़ा सवाल मैदान के अंदर। हर एक ओवर की बात करेंगे तो विश्वास 11.60 के औसत बरकरार रखने होगी ये मुकाबला जीतने के लिए टीम एनबी स्पोर्ट करुंगले टीम को। बड़ी प्रतियोगिता, शानदार आयोजन और बड़े मुकाबले आप एंजॉय कर रहे हैं। तो सलामी बल्लेबाज ओपनिंग ब्लास्टर स्ट्राइकिंग के ऊपर बल्लेबाज होंगे विश्वास सालके और विश्वास दलवी। ये सलामी बल्लेबाज स्ट्राइकिंग के ऊपर होंगे विश्वास सालके और स्ट्राइक और नौशकिन के ऊपर बल्लेबाज होंगे विश्वास दलवी। तो गेंदबाजी की कमान संभालेंगे पहला ओवर पावर पे का। अभी दोनों टीम के लिए शुभकामनाएं इस मुकाबले के लिए। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शॉट द गुड गेम, शॉट द क्वालिटी क्रिकेट। गेम ऑन, पहली गेंद सेकंड इनिंग, लेट्स प्ले। पहली गेंद आड़े बल्ले से खेला, पुल किया, पुल और पावर पुल, शानदार शुरुआत। गेंदबाज का स्वागत किया, स्वैग से करेंगे सबका स्वागत। पहली गेंद के ऊपर चक्का लगाते हुए बल्लेबाज शानदार शुरुआत दिलाते हुए अपनी टीम के लिए विश्वास सालके वेलकम टू द ग्राउंड। गेंदबाज का स्वागत किया। रन संख्या 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। विश्वास के ने बिल्कुल 58 रन का लक्ष्य, यहां से शुरुआत दमदार की है बल्लेबाज विश्वास ने। दोनों ही बल्लेबाज विश्वास है, लेकिन एक है विश्वास सालके तो दूसरी तरफ होंगे विश्वास दलवी। गेंदबाज अभी फिर से एक बार तैयार। इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से तैयार होते हुए। ये देखिए कट करने की कोशिश थी, इस बार बल्ले का अंदरूनी किनारा लिया। गेंद जाती भी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति होती भी पावर पे का ओवर है, फायदा उठाना होगा अपनी टीम के लिए। यहां से दो फील्डर फिक्सर करके बाहर आपको दिखाई देंगे। एक लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर मौजूद होगा, तो दूसरी तरफ वाइडी स्ट्रॉन्ग ऑन में एक फील्डर यहां पर तैनात किया गया है। अभी तैयार होते हुए ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार ये लॉप करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा, लंबाई देखनी होगी, खिलाड़ी मौजूद और लंबाई भी बड़ी। गेंद सीधा वाइडी स्ट्रॉन्ग ऑन, सीमा रेखे के बाहर और एक 6 रन। तो लगातार 2 छक्के लगाते हुए बल्लेबाज विश्वास सालके और ये शानदार शुरुआत दिलाते हुए अपनी टीम के लिए रन संख्या पहुंची 12 रन बगैर किसी विकेट के नुकसान के ऊपर। 58 रन का पीछा कर रही है हर एक ओवर की। मैंने पहला जिक्र किया था, बात करेंगे तो हर एक ओवर में 11.60 की औसत बरकरार रखनी है और उसी के माध्यम से अब तक गेंदें हो चुकी 3 और रन संख्या 12 रन बन चुके हैं। महंगे साबित होते हुए पहले ओवर में गेंदबाज अभी ओवर द विकेट। फिर से एक बार, इस बार भी उठाने की कोशिश, मौका है और शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। यह आसान सा कैच बल्लेबाज के पारी का हाथ लगता हुआ 12 के ऊपर पहला झटका टीम करुंगले टीम को। विश्वास शुरुआत शानदार की थी बल्लेबाज विश्वास सालके ने, लेकिन यहां से कवर की दिशा में खेलना चाहते थे। बल्लेबाज से पारी का अंत होता था। क्या कहना चाहोगे विश्वास, आने वाली गेंदों के ऊपर गेंदबाज से क्या करना चाहिए? एकंदरीत विचार केला तर चांगली फलंदाजी सुरू होती। विश्वास सालकेच्या बॅटमधून धावा देखील आल्या होत्या, 2 षटकार आले होते, परंतु इथे मात्र विकेटची प्राप्ती झाली आणि इथून मात्र नक्कीच एक फ्लाइंग स्टार्ट, एक स्वप्नमय सुरुवात त्याने जरूर करून दिलाय। परंतु 59 धावांचं लक्ष्य त्या अनुषंगाने नक्कीच जे आता मात्र सुरुवात झाली त्या अशीच येणाऱ्या फलंदाजांना देखील पुढे न्यावी लागेल। विश्वास दलवी आणि त्याच्या सोबतीनं इनॅट नंबर 3 वरती आता मात्र मदाशा आतमध्ये दाखल होतोय। पर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज हबीने आता मात्र कमबॅक केला, बॅक टू
बाग 2 षटकार. तदनंतर मात्र ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट देखील त्यांनी लगेच या ठिकाणी मात्र कॅरी केल्या. तो बिल्कुल विश्वास अब आने वाले नए बल्लेबाज पराग होंगे और कैसे बल्लेबाजी करेंगे ये भी बड़ा सवाल. मैदान के अंदर रन संख्या 12 के ऊपर एक विकेट यहाँ पर मिलते भी ओवर द विकेट. इस बार कट कर दिया बिल्कुल बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी मौजूद. जब तक गेंद को उठा फेंके तब तक सिंगल आते भी खाता खुलता हुआ बल्लेबाज पराग का. रन संख्या 13 रन, 5 गेंदें हो चुकी है इस ओवर की. पहली 3 गेंदें 12 रन खर्च किए. अब आखिरी मोमेंट में कमबैक कर रहे अपनी टीम के लिए अभी. और इस बार आखिरी गेंद पावर पे की इस ओवर की शेष होगी. बल्लेबाज होंगे सामने विश्वास दलवी, हार्ड हिटर बल्लेबाज है. ये देखिए पटकी भी गेंद, उतना बढ़िया शॉट पुल किया. स्वर्लिक की दिशा में गेंद पहुंची, फील्डर पहुंचे. जब तक गेंद को रोके फेंके तब तक मौका था दोनों बल्लेबाज के पास रन लेने का. 2 ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है टीम एनबी स्पोर्ट करुंगले टीम की. रन संख्या कुल मिला के 15 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर. रन संख्या अच्छी है बिल्कुल. विश्वास के लिए कहा जाए तो एक तरफ शुरुआत अच्छी दिलाई अपनी टीम के लिए विश्वास साल के लिए, लेकिन वो आउट हुए. पहला ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ. पावर पे के दूसरे ओवर में कौन सा गेंदबाज आएगा जो अपनी टीम के लिए कम रन खर्च करेगा और यहां से विकेट लेगा विश्वास. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ती म्हणजेच तब्बल 15 धावा आहेत. आणि चांगली सुरुवात विश्वास साळकेने करून दिली, परंतु इथून मात्र विश्वास दलवी आणि त्याच्या सोबतीनं परागला देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की 59 धावांचं लक्ष्य. आणि इथून मात्र नवीन गोलंदाज मधाच्या आतमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळेल अमोल देखील सज्ज झाला. नक्कीच सुरुवात देखील चांगली झाली, दमदार फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बॅटर्स आता मात्र तितक्याच चांगल्या फॉर्म मध्ये देखील आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा कुठेतरी बेनिफिट या दोन्ही बॅटर्सला मिळेल. वेळेच्या बाबतीत दोन्ही संघांनी थोडंसं सहकार्य करा. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहेत त्यांचं पालन करणं आपण गरजेचं आहे, कारण की आज उद्घाटनी लढती होत्या त्या अनुषंगाने सामने थोडेसे उशिरा झाले, परंतु इथून मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमोल होतोय सज्जा ओव्हर द विकेट ना. हो इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट. क्या बात है, क्या बात है. कॅश ऑफ द मॅच, कॅश ऑफ द डे. एका हातानं यष्टीरक्षक या ठिकाणी मात्र विकासने हा झेल टिपला. फलंदाज होतोय बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता बॅटची इनरेज होते. एका हाताने MS धोनी स्टाईलने हा झेल टिपला. क्या बात है, कमालीचा झेल. फलंदाज फेल. बॅक टू द पवेलियन पराग. तो बिल्कुल विश्वास तारीफ करना चाहूंगा मैं विकास की, जिस प्रकार से उन्होंने कैच लिया याद दिलाते हुए. बिल्कुल विश्वास के ने भी कहा MS धोनी की आज विश्वास के देखा जाए ना तो सभी मुकाबले में अच्छी कैचेस ली गई है और ये फील्डिंग का दर्जा है इस शाहवाड़ी प्रीमियर लीग के सभी खिलाड़ियों का. पूरी तरह से यहाँ पर जान लगा दी थी इस कैच में विकास और ये अच्छी कैच उनके माध्यम से ली गई. बल्लेबाज के पारिकांत विश्वास दलवी लौटे मैदान से बाहर. आप नए बल्लेबाज मैदान के अंदर पहुंचेंगे. पराग आउट हो चुके तो पराग 1 रन का योगदान देते हुए और आउट हो चुके. अब नए बल्लेबाज पहुंचे वैभव. जीत के लिए बात करेंगे तो आने वाली गेंदें होगी 23 और 43 का टारगेट यहां से बनाना होगा. 43 रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? गेंदबाज तैयार होते हुए पहली गेंद के ऊपर सफलता मिलती भी. अमोल को फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. ये देखिए हुक किया, पीछे गए बैकफुट के ऊपर. शॉट अच्छा है, बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद पहुंची. जब तक फील्डर पहुंचे तब तक गेंद सीमा रेखा के बाहर और एक शानदार चौका. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर नटराज मुद्रेमध्ये आले, नक्कीच बॉडीला स्ट्रेच केला आणि अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. हा चौकार आहे. दोन्ही चौकारानं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आपण बोलतो विकेट आली, तदनंतर मात्र मधाच्या आतमध्ये नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती वैभवने आला आणि वैभवने आता मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवला. हा चौकार पाहायला मिळाला. चांगली सुरुवात आता मात्र पाहायला मिळाली दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो स्वीशीट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडार मध्ये चेंडू नाही. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन, कारण की जितक्या वेगाने चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले होते आणि फेकी देखील ऍक्युरेट होती, परंतु इथे मात्र एक धाव अतिशय वेगाने धावफलकावरती जोडली जाते. चिकी सिंगल धावफलकावरती पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती 59चं लक्ष आहे आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल देखील कमालीची गोलंदाजी करतोय.
हो इथे मात्र नक्कीच अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं. यष्टी रक्षक बीत शॉट थर्ड मॅन देखील होतोय बीत आणि चेंडू फरार होतोय बाईच्या स्वरूपाने. हा नशिबाचा चौकार. तो खराब फील्डिंग बिल्कुल आप देख सकते पिछले गेंद के ऊपर विश्वास वैभव ने गलती की थी सीधे बल्ले से. जब पहले गेंद के ऊपर कॉन्फिडेंट बना स्ट्रोक देखने को मिला, चौका लगाया था बल्लेबाज वैभव ने, तो दूसरे गेंद के ऊपर गलती की यानी कि रिवर्स को इस्तेमाल किया था और उस गेंद के ऊपर ज्यादा रन नहीं मिले, सिंगल मिली थी और यहां से चौका भी मिलता पर रन संख्या 24 के ऊपर पहुंची. इस बार स्वेट कट करना चाहते थे. अंपायर की तरफ हम देखेंगे, बिल्कुल अंपायर का इशारा था. हम आउटसाइड द ऑप्शन, काफी ऑप्शन के बाहर निकली थी और अंपायर कहते भी कि व्हाइट बॉल है. रन संख्या 25 के ऊपर पहुंची. 25 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर आप देख रहे. करुंगले टीम शानदार मुकाबला, विश्वास से मुकाबला आखिरी तक पहुंचेगा. आखिरी ओवर तक ये मुकाबला आपको देखने को मिलेगा. तैयार होते हुए अमन पटकी भी गेंद, फिर से एक बार अतिरिक्त उछाल, अंपायर सिग्नल व्हाइट बॉल, रनों में बढ़ोतरी. रन संख्या 25 रन बन चुके हैं. 25 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. अब जीत के लिए बात करेंगे तो विश्वास 33 रन की आवश्यकता है. क्या कहना चाहोगे विश्वास? अब भी ये मुकाबला दोनों तरफा जारी है, दोनों तरफा संघर्ष आपको देखने को मिल रहा है. विचार केला चौथ्या क्रमांकावरती वैभवाला त्याने 2 चौकार मारले. तत्पूर्वी विचार केला तर अमोल थोडीशी दडपणाखाली गोलंदाजी करतो. बॅक टू बॅक 2 वाईड्स त्याने फेकलेत आणि आता मात्र पुनश्च तो गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओ फटका लाजवाब आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले. क्या बात आहे, कमालीचा झेल टिपलाय आणि आता मात्र सामन्यामध्ये वेगळं वळण प्राप्त होतोय. फलंदाज होतोय बाद, माघारी परतावं लागेल. फलंदाज विश्वास दळवीच्या खेळीचा अंत. विश्वास बॅक टू द पवेलियन. तो बिल्कुल बड़े हिट के तलाश में थे बल्लेबाज विश्वास दलवी और यहां से आउट हो चुके. ये भी बड़ा झटका लगता हुआ टीम करुंगले टीम को. जैसे बिल्कुल विकेट मिले ना विश्वास तरफ से सभी खिलाड़ी एक आए और यहाँ पे जल्लोष किया गया क्योंकि जानते थे ये विकेट की कीमत सभी खिलाड़ी, और वही विकेट यहाँ पर प्राप्त करते हुए गेंदबाज अमोल. बड़ा झटका, 3 विकेट गिर चुके हम करुंगले टीम को लगता है. और एक बड़ा झटका, 3 विकेट और रन संख्या की बात करेंगे तो 26 के ऊपर रुका स्कोर. ओवर की बात करेंगे तो ओवर की गेंदें हो चुकी है, कुल मिला के 5 गेंदें हो चुकी है और यहां से आखिरी गेंद शेष. या आखिरी मूवमेंट में अच्छे कमबैक करते हुए अपनी टीम के लिए गेंदबाज अमोल. जीत के लिए बात करेंगे तो अब 32 का समीकरण. यहां से नए बल्लेबाज होंगे मैदान के अंदर. 5वें नंबर पर बल्लेबाजी करेंगे प्रदीप आते हुए नए बल्लेबाज. ओवर की अगली गेंद, ये अतिरिक्त उछाल, पटकी भी गेंद, अंपायर का पैसा नो बॉल. लगातार उछाल देखने को मिला, 2 बाउंसर हो चुके. वही कहते हुए अंपायर और काफी ज्यादा उछाल था, उसी के माध्यम से हाइट फैक्टर को देखा गया और नो बॉल का इशारा था अंपायर के द्वारा. रन संख्या में बढ़ोतरी, रन संख्या 27 रन बन चुके. अब जीत के लिए 31 का समीकरण. मुकाबले में मजा आएगा दोस्तों. बिल्कुल दोनों बड़ी टीमें और एक तरफ जाबाज तो दूसरी तरफ जिगरबाज. जाबाज और जिगरबाज के बीच में चलता हुआ ये कड़ा संघर्ष और ये बड़ा मुकाबला मैदान के अंदर. ये देखिए दिशा से भटकते हुए गेंदबाज लक्ष्यम के बाहर थी गेंद. अतिरिक्त रन मिलते हुए रन संख्या 28 के ऊपर पहुंची और यहां से अब बात करेंगे तो जीत के लिए 30 रन की आवश्यकता होगी. खराब क्रिकेट जैसे शुरुआत की थी विश्वास, विकेट आई थी पहले गेंद के ऊपर, उसके बाद में चौके भी आए, लेकिन अब यहां से विकेट मिली और लगातार आप दिशा से भटकते हुए नो बॉल, उसके बाद में वाइड गेंद. ओवर द विकेट से तैयार गेंदबाज. यह हुक किया पीछे, कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद गैप में है और गेंद पहुंची फाइन लेग, सीमा रेखे के बाहर. आखिरी गेंद के ऊपर आता हुआ चौका. ओवर की भी समाप्ति. 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या करुंगले टीम पहुंची 32 के ऊपर. आप जीत के लिए चाहिए 18 गेंदे और 26 रन की आवश्यकता. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये धावा आता मात्र बनवायच्या आहेत. 26 धावांची आवश्यकता असेल आणि इथून मात्र चांगला संघर्ष मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रदीप आणि त्याच्या सोबतीनं वैभव देखील चांगली कामगिरी करतात.
अभिने या ठिकाणी मात्र नक्कीच गोलंदाजी करत असताना थोडीशी मागणी गोलंदाजी केली, परंतु विकेट्स प्रस्थापित केले. त्यानंतर अमोलने देखील पहिल्याच चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली होती. असं वाटलं होतं तिथून मात्र सामना टर्न होईल, परंतु दोन्ही बॅटर्सचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं धावांचा आलेख उंचावला, नक्कीच खाली पडू दिला नाहीये. ज्या पद्धतीने गोल्ड रेट हाय रेटने नक्कीच वर जाताना दिसतात आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मात्र धावांचा आलेख देखील उंचावताना पाहायला मिळतोय. चलिए विश्वास 18 गेंदे और 18 गेंदे जीत के लिए 26 का समीकरण. अब भी मुकाबला खत्म नहीं हुआ है. आने वाली गेंदबाज यदि विकेटें लेते हैं या फिर इस ओवर में कम रन खर्च करते हैं तब भी मुकाबले में ऑफ सिक्स हो सकती है टीम अंबरडे टीम की. गेंदबाज तैयार होते हुए राजेंद्र ओवर की पहली गेंद. ये कदमों का इस्तेमाल, शानदार स्ट्रोक, ऑफ ड्राइव किया और इस बार कवर की दिशा में फील्डर मौजूद, खराब फील्डिंग. जब तक गेंद को उठाए तब तक यहां से 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए और 2 रन की मदद से रन संख्या पहुंची 34 के ऊपर. आप जीत के लिए बात करेंगे तो आने वाली 17 गेंदे और समीकरण 24 की आवश्यकता. 17 चेंडूने जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावांची आवश्यकता. राजेंद्रला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक मध्ये सज्ज झाला. हो, इथे मात्र लेट कट पाहायला मिळतोय. क्या बात आहे, कल्ली रिझन मधून चेंडूला खेळून काढला. क्षेत्ररक्षक पोहोचतील, फेकी करतील तत्पर. या 2 धावा जीवाच्या अखंडाने पूर्ण केल्या जातात. बाग टू बाग 2 वेळेस 2 धावा पळून काढणं तितकंच शक्य नाही, कारण की दिवसभरातून नक्कीच अनेक फलंदाज खेळतात आणि अशा परिणाम इथे मात्र नक्कीच पाण्याची मागणी देखील केली. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलंय तत्पर 36 या आकड्यावरती. व पुण्याच्या इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. आडव्या पाटणा ऑन साइडला डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, एकच धाव मिळेल. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट मध्ये आतमध्ये खेळले जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. एका बाजूला वैभवला पाहतो, दुसऱ्या बाजूने प्रदीप देखील चांगली कामगिरी करतोय. मागच्या 2 षटकामध्ये ज्या धावा सोनू हवे होते त्या धावा मात्र धावफलकावरती जोडल्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. बिल्कुल विश्वास, सिंगल डबल भी आने जरूरी है क्योंकि अब भी मौका है, अब भी गेंदें ज्यादा है. बिल्कुल टीम बल्लेबाजी करने वाली करुंगली टीम के माध्यम से देखा जाए तो अब भी गेंदें काफी सारी बची है और यहां से सिंगल डबल भी निकालते हुए और ये गेंद देखिए, अंपायर कहते हुए कि काफी उछाल था इस गेंद में. जैसे ही बिल्कुल कदमों का इस्तेमाल भी किया रहेगा फिर भी बल्लेबाज ने, तब भी ये काफी के ऊपर थी गेंद और अंपायर का फैसला अंतिम फैसला होगा, यानी कि वाइड गेंद होगी. चलिए क्या चेक किए जाएंगे. बैट्समैन टीम में रिव्यू, फील्डिंग करने वाली टीम ने रिव्यू लिया गया है और तीसरे अंपायर की मदद से चेक किया जाएगा. महेंद्र भवर सर आपको आना है तीसरे अंपायर. तो चलिए बिल्कुल टेक्निकल टीम हमारे साथ ज्वाइंट है यूटीसी शैलेश दादा भोईर अपडेटर की भूमिका में और फाउंडर भी है इस वाहिनी के तौर यहां से अच्छे अपडेट देते हुए और तीसरे अंपायर की भूमिका निभाते हुए महेंद्र भवर सर मैन फ्रॉम मारल. तो यहां से बताएंगे दूध का दूध और पानी का पानी. मुकाबला बड़ा है, प्रतियोगिता भी बड़ी है, तो यहां से कितने रन मिलेंगे, क्या गेंद वाइड होगी या फिर गेंद डॉट होंगी. हर एक गेंद काफी महत्वपूर्ण है और हर एक रन भी काफी महत्वपूर्ण है दोनों टीम के लिए. ये चेक किया जा रहा है बिल्कुल तीसरे अंपायर की मदद से. रन संख्या की बात करेंगे तो टोटल रुकी हुई 37 रन बन चुके और यहां से जीत के लिए बात करेंगे तो अब भी मुकाबला बैलेंस है. थोड़ा सा वक्त ले रही, कोई यहां से बात नहीं है. बिल्कुल महेंद्र भवर सर एक अच्छा अंपायर है और डिसीजन पहुंचाएंगे हमारे तरफ. 21 रन की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए. तो चलिए वाइड गेंद होगी.
थर्ड अंपायर का पैसा भी वाइड गेन यानी कि अतिरिक्त रन मिलेंगे और रन संख्या आगे बढ़ती हुई 38 के ऊपर आप जीत के लिए समीकरण 20 रन की आवश्यकता होगी। मुकाबला बड़ा 1-1 रन मैंने पहले कहा था दोस्तों, काफी महत्वपूर्ण है और यहां से एक्स्ट्रा स्वरूप से रन मिला टीम करुंगले को। ये ऑन साइड में खेलते हुए शॉट अच्छा, लेकिन फील्डर वहां पर मौजूद और आसानी से कैच लेते हुए बल्लेबाज के पारिकान और एक झटका लगता हुआ टीम करुंगले टीम को अब भी मुकाबले में जीवित है टीम अंबाडे। यस विश्वास ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती ती विकेट्स मधाच्या आतमध्ये स्वीकारली जाते, कारण की विचार केला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजेंद्र आले आणि आता मात्र चांगली गोलंदाजी तो देखील करतोय, कारण की एका बाजूने चांगली फलंदाजी आणि पार्टनरशिप बिल्डअप होत होती, ती पार्टनरशिप इथे मात्र तोडणं गरजेचं होतं आणि ते कार्य आता मात्र नक्कीच मधाच्या आतमध्ये राजेंद्रनं केला। संदीपने चांगला झेल टिपला आणि फलंदाज माघारी परतला। नवीन बाटा मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आता मात्र इम्रान आपल्याला पाहायला मिळेल। उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे तब्बल या षटकातील 2 आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात त्या म्हणजे तब्बल 21 धाव्यांची आवश्यकता। 14 चेंडू 21 धाव्यांची आवश्यकता। हो इथे मात्र तेच तर चेंडू होता, फक्त दिशा दिली डीप मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक भरता वेगाने आले आणि रदबार या 2 धावा कंप्लीट। तिसऱ्या धावेचा प्रयत्न, हो हो क्या बात है क्या बात है, 3 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात। थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, नक्की क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फेकी देखील स्लो होती आणि त्याचाच पुरेपूर फायदा या दोन्ही बॅटर्सने घेतला आणि जिथे मात्र सिंगल होती, सिंगल धावाऐवजी इथे मात्र 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। धावसंख्या धावफलकावरती 41 धावा, कमालीचं प्रदर्शन आणि आता मात्र या षटकातील अंतिम चेंडू आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती राजेंद्र, हो इथे मात्र लेग स्टिक सोडलाय, पुन्हा एकदा दडपणाखाली गोलंदाजी करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज राजेंद्रला आपण पाहतोय। दुष्काळात 13वा महिना, ज्या पद्धतीनं धावा कमी आहेत आणि इथे मात्र त्या धावांना रोखण्याऐवजी अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा इथे मात्र दिल्या जातात। 13 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 17 धाव्यांची आवश्यकता। 17चा आकडा नक्कीच कुठल्या संघासाठी खतरा बनेल इकडे नक्कीच सर्वांचं लक्ष लागलेला। हो तेच तर चेंडू होता आणि इथे मात्र यष्टीरक्षकाने केले चूक, शॉट फाईन आणि शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषा लागत या ठिकाणी मात्र पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलंय। शेख खेळत जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून की हा चौकार आहे की नाही ते चौकार असेल, कारण की अगदी बाउंड्री लाईनला पाय देखील लावला होता आणि आता मात्र येईल चौकार। शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 46 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता। थैंक यू सो मच। बिल्कुल विश्वास के लिए काफी खराब क्रिकेट थी, वाइड गेन उसके बाद में देखा आपने बिल्कुल मिसफील्ड भी काफी हुई और अब पानी की मांग की जा रही है। चलिए पानी लेके जाना है आपको, मैदान के अंदर पानी लेके जाना है। 12 गेंदें जीत के लिए 12 का समीकरण, क्योंकि रन संख्या पहुंची है 46 के ऊपर रन पहुंची है टीम। बात करेंगे तो एनबी स्पोर्ट करुंगले, ये मुकाबला आसानी से अब आसान होता हुआ टीम करुंगले टीम के लिए। लगातार चौके आते हुए लगातार सिंगल डिबल, उसके बाद में एक्स्ट्रा रन भी आए यानी कि वाइड गेंदें भी आई और उसी का फायदा मिला टीम एनबी स्पोर्ट करुंगले टीम को और अब मुकाबला आसान होता हुआ। 12 गेंदें 12 का समीकरण। चलिए 59 का टारगेट था तो बिल्कुल 13 की आवश्यकता होगी, बची भी 12 गेंदों के ऊपर। यदि बिल्कुल मुकाबले में अपनी विश्वास वापसी करनी है तो आने वाले गेंदबाज को 71 रन का ओवर फेंकना होगा, तब जाके कहीं तो मुकाबले में वापसी कर सकती है टीम अंबाडे। आने वाले गेंदबाजों के चौथा ओवर लेकर तैयार होते हुए राहुल आते हुए गेंदबाजी के लिए और सामने स्ट्राइकर पे बल्लेबाज होंगे जिन्होंने अब तक शानदार बल्लेबाजी की है। इमरान ऑन स्ट्राइक, ऑन साइड में 3 खिलाड़ी लॉन्ग ऑन मिड विकेट, उसके बाद में स्क्वायर लेग। ऑफ साइड में आप देख सकते हैं एक्स्ट्रा कवर की दिशा में एक फील्डर मौजूद और
एक खिलाड़ी कवर की दिशा में आपको देखने को मिलेगा। ये फील्डिंग की प्रिपरेशन आप देख रहे हैं बिल्कुल टीम यहां से अंबाड़ी की ओर से और गेंदबाज तैयार होते हुए 12 गेंद है, 13 का समीकरण इस ओवर की पहली गेंद। चलिए ज्यादा वक्त नहीं लेना आपको, अभी 3 मुकाबले बाकी है। और पहली गेंद कट करना चाहते थे, पड़ने के बाद नीचे रहती भी गेंद, डीप रहती भी, कोई उछाल नहीं गेंद में, डॉट गेंद की समाप्ति होती भी। यही आपको करना है, लगातार डॉट गेंद आपको डालनी होगी, तब जाके कहीं तो इस मुकाबले वापसी आप कर सकते हो। आप गेंदे बची 11, जीत के लिए 13 रन की आवश्यकता होगी। और एक अच्छी गेंद, लगातार दूसरी गेंद डॉट बॉल। और मैंने पहले कहा था विश्वास करें कि लगातार डॉट गेंदें आपको डालनी होगी। पहली 2 गेंदें डॉट, यानी कि कोई भी रन नहीं है। अब 10 गेंदें, 13 रन का समीकरण। मुश्किलों से भाग जाना आसान होता है और पहलू जिंदगी का इंतकाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जहां में, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जहां होता है। आपको कोशिश करनी है लड़ाई देने मैदान के अंदर, यहां से डॉट गेंदें डालनी होगी इस मुकाबले वापसी के लिए। और इस बार स्ट्रेट कट का लाजवाब स्ट्रोक, बैकवर्ड पॉइंट के ऊपर सेकेंड पहुंची, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका। कमालीचा फटका पाहायला मिळाला। विचार केला तर 13 धाब्यांची आवश्यकता असताना हा कुशल मोमेंटला चौकार आला आणि आता मात्र बॉल टू रन 21 मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 9 शेंडवडी जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता असेल। कमालीची फटकेबाजी आतापर्यंत राहिल्या। गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल आला होता, त्याने बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकले होते। असं वाटलं होतं पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतील, परंतु जशास तसं प्रत्युत्तर दिलं आणि हा चौकार मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। धावसंख्या दाखवलवरती 50 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 धाब्यांची आवश्यकता असेल। 9 धाब्यांची आवश्यकता आहे। चांगलं बॅटल आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। क्या बात है, क्या बात है। कमालीचा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला। अजूनही मॅच संपलेला नाहीये असं सांगताना विश्वास अंपायर को देखिए, आप अंपायर को देखिए, स्विरले के अंपायर कैसे करते हुए एक्शन दिखाते हुए, बिल्कुल गोटे अंपायर की कॉपी है। गोटे हमारे काले थे लेकिन दिल वाले थे, और ये अंपायर भी काले और दिल वाले। तर बघा आमचे संदीप दादा चाळके यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती, कारण मॅचेस कशा प्रकारे खेळण्यात येतील याची चर्चा या ठिकाणी केली जाईल। तर आमचे शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगच्या या ठिकाणी आयोजक त्याचबरोबर अध्यक्ष संदीप दादा चाळके यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या। तो इस बार विश्वास गेंद सिंगल आते भी गेंद के ऊपर रनों की बात करेंगे तो टोटल यहाँ पर पहुंच चुके 51, 51 रन बन चुके। अब जीत के लिए 8 रन की आवश्यकता, गेंदे बची है 7 गेंदे 8 का समीकरण। अब भी मुकाबले मजा है दोस्तों। ओवर द विकेट ये गेंद रहती भी डीप, और ये देखिए मुकाबला आखिरी ओवर तक जा पहुंचा है। 12 गेंदे 13 का समीकरण था, अब 6 गेंदे, जीत के लिए 8 रन की आवश्यकता होगी। मजा आ गया इस मुकाबले में। 6 गेंदे 8 का समीकरण, कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? अब भी संघर्ष जारी है, तो रख हौसला हो, मंजर भी आएगा। पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, फटकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तो इसी मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा। कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? टीम करोले टीम जीतेगी इस मुकाबले को, या फिर एक्सट्रीम अंबाडे टीम जीतेगी इस मुकाबले को? ये बड़ा सवाल मैदान के अंदर। चलिए स्पीड अप करके खेलना है, आपको पास खेलना है, ज्यादा वक्त जाया मत कीजिए। 6 गेंदे, जीत के लिए 8 का समीकरण होगा, और मुकाबला कौन जीतेगा? बड़ा मुकाबला। चलिए फास्ट खेलना है, आयोजनकर्ताओं के माध्यम से सूचना आ रही है, और अंबाडी टीम आपको फील्ड लगानी जैसे 6 गेंदे 8 का समीकरण। तो चलिए एक फील्डर आपको अंदर लेना होगा अंबाडी टीम, क्योंकि जो टाइम आपको दिया गया था वो खत्म हो चुका है। यानी कि एक फील्डर आपको अंदर लेना है पेनल्टी स्वरूप से। जब बाउंड्री लाइन की तरफ एक फील्डर होगा वो आपको सर्कल में लेना है, ये इस बात के ऊपर आप गौर रखिए।
तो बिल्कुल अगले जो मुकाबले होंगे उसके बाद में ये मुकाबले 4 ओवर के होंगे। ये सूचना होगी सभी टीमों को, आने वाले सभी मुकाबले 4 ओवर के खेले जाएंगे। 6 गेंदें जीत के लिए 8 का समीकरण। बड़ा मुकाबला मैदान के अंदर। पहली गेंद इस बार अंपायर का पैसा वाइट बॉल। विनाशकाली विपरीत बुद्धि, यानी कि एक ही रन आपको बचाना है, तो इस बार वाइड गेंद डालते हुए गेंदबाज। अब 6 गेंदें जीत के लिए 7 रन का समीकरण होगा। कौन सी टीम जीतेगी मुकाबले को? चलिए रिव्यू यहां पर लिया गया है। वाइट के लिए रिव्यू उपलब्ध है, अंपायर नहीं है। वाइट के लिए रिव्यू उपलब्ध नहीं, यानी कि अंपायर का फैसला वाइट बॉल होगा तो वाइट बॉल होगा। चलिए रिव्यू था वो खत्म हो चुका है, यानी कि अब वाइट नहीं है और वाइट बॉल है और रिव्यू नहीं है। प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू आणि तो रिव्ह्यू आधीच आपण गमावला होता, त्या अनुषंगाने ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आपल्याला मान्य करावा लागेल, या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। 6 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता असेल। दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये जालिंदरला आपण पाहतोय। क्या बात है, क्या बात है, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथे मात्र नक्कीच आपली विकेट्स सॅक्रिफाईस केली जाते। धावाच्या स्वरूपाने फलंदाज होतोय बाद। सामन्यामध्ये ट्विस्ट। आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 5 मध्ये बनवायच्या 7 धावा। तो बिल्कुल विश्वास मैंने पहले कहा था, 2 बड़ी टीमें, यानी कि दोनों टीमें यहां पर संघर्ष करती हुई मुकाबला आखिरी ओवर तक आ पहुंचा है। जीत के लिए बात करेंगे तो बिल्कुल 5 गेंदें अब शेष होगी और 7 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। ये मुकाबले मजा आ रहा है दोस्तों। ये मुकाबला कौन जीतेगा, अब ये बड़ा सवाल खड़ा हो चुका है इस मैदान के अंदर। एक तरफ संघर्ष जारी है रन रोकने का, तो दूसरी तरफ एक बड़ी मुकाबले को फिनिश कर सकती है, यानी कि मुकाबले में आगे पहुंचा के दे सकती है टीम करेंगे टीम को। और चेसिंग कंपलसरी है, यानी कि आपको जीत के लिए 5 गेंदे और 7 रन बनाने होंगे। लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश दोनों तरफा जारी है। मुकाबला कौन जीतेगा? टीम एक्सट्रीम 11 अंबाडे, तो दूसरी तरफ करेंगे टीम। ये देखिए कट किया गेंद को और इस बार कोई मौका नहीं है। गेंद निकल चुकी है थर्ड मैन सीमा रेखे के बाहर। ये आता हुआ चौका। अब 4 गेंदें जीत के लिए 3 की आवश्यकता। कमालीचा फटका पाहायला मिळाला। अगदी बॉडीला स्ट्रेच केलं, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवल्याने थर्डमॅनच्या दिशेनं आज चौकार पाहायला मिळाला आणि आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता आणि उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजे 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता। कमालीचं प्रदर्शन राहिले। एकंदरीत आपण विचार केला तर आज चांगला खेळ देखील राहिला आणि त्या अनुषंगाने इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल। 3 धावेंची आवश्यकता। गोलंदाज तयार। हो, आडव्या बॅटने अन्सरला मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र हा चेंडू येतो डॉट। क्या बात है, क्या बात है। अजूनही कुठलाही संघ हार मानण्यासाठी तयार नाहीये, तितक्याच ताकदीचे दोन्ही संघ आहेत आणि आता मात्र 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेंची आवश्यकता। चेसिंग कंपल्सरी आहे, त्या अनुषंगाने या 3 धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील। कमालीचं प्रदर्शन दोन्ही संघांच्या माध्यमातून। 3 चेंडू 3 धावेंची आवश्यकता। तो बिल्कुल 3 गेंदें 3 का समीकरण। मुकाबला कौन जीतेगा? मैंने पहले कहा था विश्वास ये मुकाबले में मजा आएगा। अब 3 गेंदें 3 का समीकरण। आने वाली एक गेंद और एक रन काफी महत्वपूर्ण है दोनों टीम के लिए। ओवर की अगली गेंदबाज तैयार होते हुए ये देखिए पुल किया। इस बार मौका है और मौके का फायदा उठाते हुए बल्लेबाज के पारी का अंत। अब मुकाबले में मजा आएगा। 2 गेंदें जीत के लिए कंपल्सरी 3 रन की आवश्यकता। अनहोनी को होनी करने वाला एक क्रिकेट का खेल है दोस्तों। कभी किसको हंसा सकता है तो कभी किसको रुला सकता है। कौन सी टीम जीत का जश्न मनाएगी मैदान के अंदर और कौन सी टीम हार का मातम मनाएगी। 2 गेंदें 3 का समीकरण। मुकाबले में मजा आ रहा है। हर एक गेंद के ऊपर समीकरण अलग बनता जा रहा है। चलिए अगला मुकाबला होगा एलुर और बातली टीम के बीच में। दोनों टीम के कप्तान आपको आना है टॉस के लिए। शीघ्र प्रस्थान कीजिए आप। अगला मुकाबला 4 ओवर का होगा, यह आपको सूचना की जा रही है। 4 ओवर का मुकाबला बातली बनाम एलुर के बीच में खेला जाएगा। नाउ बैक टू क्रिकेट चलते हैं मैदान के अंदर। 3 रनों की आवश्यकता बची भी 2 गेंदों के ऊपर। मंजिल चाहे कितनी भी ऊपर क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं।
तो यहां से गेंदबाज है कमाल दिखाया इस मुकाबले में, लगातार डॉट गेंद है और अब विकेटें भी आ रही है। आने वाले बल्लेबाज के ऊपर सभी की निगाहें होगी, कैसे शॉट लगाएंगे, क्या आने वाली गेंद के ऊपर सिंगल बनेगी, आने वाली गेंद के ऊपर 2 रन बनेंगे, या फिर बड़ी हिट आएगी, मुकाबला फिनिश होगा, या फिर आने वाली गेंद डॉट होगी। ये चर्चा जारी है मैदान के बाहर। सभी का लक्ष्य यहाँ पर लग चुका है इस मुकाबले की ओर। दिल की धड़कनें तेज करने वाला है मुकाबला, दर्शकों को सुन्न करने वाला है मुकाबला। अब मैदान के अंदर एंजॉय कर रहे हैं। 2 गेंदें 3 की आवश्यकता, एक गेंद मैंने पहले कहा था बहुत ही महत्वपूर्ण है, और वो डॉट गेंद मिली, विकेट भी मिली। अब 2 रन की आवश्यकता, 3 रन की आवश्यकता बची भी 2 गेंदों के ऊपर। ऑन साइड में खेला बस्टोक, रन आउट का मौका, और यस यहां से क्या विकेट बन सकती है। बल्लेबाज के पारिकांत मैदान के अंदर जश्न, और अब यहां से 1 गेंद जीत के लिए कंपल्सरी, 3 रन की आवश्यकता। विश्वास करें, कमालीचं प्रदर्शन राहिलं, मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरगाव गेला, कमालीची गोलंदाजी राहिली आहे, गोलंदाज जालिंदरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, आणि जेणेकरून विचार केला तर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतोय। आणि आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय, जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि तत्पर 3 धावेंची आवश्यकता। असं काही कंपल्सरी नसतो मित्रांनो, 4-5 कॉम्बिनेशन असतो। देखिए बिल्कुल विकेट के पीछे आप एक भी खिलाड़ी लगा सकते हैं, ऐसा कुछ भी नियम नहीं कि 2 खिलाड़ी लगा सकते हैं, कंपल्सरी ऐसा कोई नहीं। तो यहां से चर्चा भी करनी चाहिए आपको। सभी खिलाड़ी टीम करूंगी टीम, तो विश्वास चलते हैं मैदान के ऊपर। अब 1 गेंद जीत के लिए यहां से बात करेंगे तो कंपल्सरी 3 रन की आवश्यकता होगी। मुकाबले में मजा आ रहा है दोस्तों, क्योंकि हर एक गेंद के ऊपर यहां से समीकरण बदल रहा है। मैं सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा एक्सट्रीम 11 अंबाडी टीम के गेंदबाजों की, जिस तरह से कमबैक किया इस मुकाबले में, काबिल तारीफ ये मुकाबला और काबिल तारीफ गेंदबाजी। 1 गेंद 3 रन की आवश्यकता। मराठी में हम हमेशा कहते आ रहे हैं, उकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला। तो बिल्कुल यदि इस गेंद के ऊपर बड़ी हिट आती है तो मुकाबला फिनिश, और यदि सिंगल आती है तब भी मुकाबला जीतेगी टीम। यहां से एक्सट्रीम 11 अंबाडे, और यहां से 2 रन भी बनते हैं तब भी मुकाबला जीत सकती है अंबाडे टीम। जीत के लिए यहां से कंपल्सरी 3 रन चाहिए, यानी कि बड़ी हिट आपको लगानी होगी। कौन सी टीम जीतेगी इस मुकाबले को? बड़ा मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर। मैंने पहले कहा था विश्वास, एक तरफ जाबाज तो दूसरी तरफ जिगरबाज, जाबाज और जिगरबाज के बीच में चलता बा ये बड़ा संघर्ष, ये कड़ा मुकाबला। तालियों से स्वागत कीजिए इस गेंद का। 1 गेंद 3 रन की आवश्यकता। यस विश्वास, थोडासा स्पीडअप करायचं आहे, नक्कीच गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे। चहा देखील गरमागरम आता मात्र व्यासपीठावरती आला, परंतु चहापेक्षा देखील ही गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे। 1 चेंडू 3 धावेंची आवश्यकता, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच। एकदा मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। क्या बात आहे, चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा। हा शेवटचा ऑफिशियल कॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असेल। आधीच पॅनल्टीच्या स्वरूपाने आपला एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये अजूनही विलंब केला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल। तो विश्वास बिल्कुल मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। हौसला किसका बुलंद होगा इस आने वाली गेंद के ऊपर? क्या बल्लेबाज का या फिर गेंदबाज का? 1 गेंद 3 का समीकरण, और कदमों का इस्तेमाल, लॉब किया गेंद को, खिलाड़ी मौजूद, अच्छी फील्डिंग, यहां से बने 2 रन, और तीसरे के लिए पलटे, और तीसरे रन के लिए पलटते हुए रन आउट। बल्लेबाज के पारिकांत, मुकाबला फिनिश, मुकाबला जीता एक्सट्रीम 11 अंबाडे टीम ने। ये देखिए बिल्कुल विश्वास, गेंद लगभग बाउंड्री की तरफ जा सकती थी, ऐसा दिखाई भी दिया था, लेकिन बॉडी के सहायता से गेंद को रोका और यहां से रन बचा अपनी टीम के लिए, और 2 रन बने, यानी कि 1 रन से मुकाबला जीते अंबाडी टीम। कांग्रेचुलेशंस। हार कर भी जीतने वाले को हमेशा बाजीगर कहा करते हैं, और इस मुकाबले में बाजीगर बन चुके टीम एक्सट्रीम 11 अंबाडी टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक। इस मुकाबले में अच्छी फाइट दी टीम करंगली टीम, आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे। तो मुकाबले के मैन ऑफ द मैच हकदार, चलिए
जालिंदर बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच हकदार, जिन्होंने आखिरी 6 गेंदे और 8 रन डिपेंड किए, वही बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच हकदार। आइए जालिंदर, चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी अनिलभाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण दिलेलो, त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जालिंदरला। आणि नेक्स्ट मॅचचा भातली विपक्ष फाईट करेल एलूर संघ, दोन संघांमध्ये लढत असेल आणि दोन्ही संघ आपण मिळण्याकरता रेडी राहा लगेच। अनिलभाई पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण दिला मॅन ऑफ द मॅच। आणि संदीप दादांनी ज्या प्रकारे सांगितलं की सामना 4 षटकांचा असेल, येणारे सर्व मॅचेस 4 षटकांचे असतील या सूचना असतील सर्व संघांना।